गुड मॉर्निंग एव्हरीवन. शॉर्ट्स विथ पौर्णिमा या माझ्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि खूप जास्ती बाहेर अंधार होता. मी वॉकला निघालेली होती आणि तिकडनं आल्यानंतर कितीही ठरवलं चहा नाही घ्यायचा, पण चहाची सवय इतकी घाण लागलेली आहे, ती मला लवकरात लवकर सोडायची आहे. दुपारची कामं आटपून जेवायला देखील बसलेलो आहे. इथे संध्याकाळच्या जेवणाची देखील तयारी सुरू झालेली आहे. काहीतरी चमचमीत खावंसं वाटत होतं म्हणून पावभाजीचा घाट घातलेला आहे आणि या दोघांचं तर वेगळंच काहीतरी सुरू होतं आणि मी व्हिडिओ काढते हे समजल्यावरती तर अजूनच जास्त करायला लागले. इथे पावभाजीची रंगसंगती बघूनच माझं पोट भरलं होतं. मला पावभाजी करण्यामागचा एकच उद्देश असतो की त्याची रंगसंगती खूप जास्त सुंदर दिसत असते. छान वाटतं. हिवाळ्याच्या खूप सुंदर छान छान हिरव्या पालेभाज्या येतात, त्यामुळे खूप छान वाटतं असं बनवायला नवीन नवीन काहीतरी. आणि पावभाजी हा प्रकार आम्ही नेहमी कुकरमध्ये भाज्या उकडून करत असतो, पण ह्यावेळेस मी पूर्ण भाज्या वाफवून घेतल्या होत्या. त्याला झाकण देऊन एक वाफ काढली होती त्याची. खूप सुंदर लागत होती, अशी युनिक टेस्ट लागत होती. आम्ही कधीच असं ट्राय केली नव्हती, पण पहिल्यांदा ही ट्राय करून बघितली. छान लागत होती. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि ते पटकन पावभाजी मॅश करून घेतलेली आहे. खूप जास्त उशीर झाला. सर्वांना पाव गरम करून देण्यात मला खूप जास्त उशीर झाला होता आणि मला देखील भूक लागलेली होती. मी इथे माझं ताट सर्व करायला घेतलेलं होतं, पण माझा किचनवरचा पूर्ण पसारा पाहून मला ते जेवण काही गेलं नाही. मी ती प्लेट साईडला ठेवली आणि पहिले किचन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर रूममध्ये टी व्ही बघत बघत मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला. आणि त्यानंतर आरवने छान अशी शेपची ड्रॉइंग केली होती, पण त्याच्या पप्पांनी त्याला कलर देऊन ती ड्रॉइंग पूर्ण बिघडवली होती आणि आम्ही सर्वजण झोपत आहोत. गुड नाईट. असा आजचा माझा दिवस होता. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.